अलौकिक अशा अनुभवामधून जीवनामध्ये आलेल्या एका अलौकिक लहरीचं वर्णन करतो. नको ती लहर नको त्या वेळेस बरेच वेळा येते, पण जीवनात अशी लहर भेटावी जी पांडुरंगाकडे नाही. नीट लक्षात घ्या, सर्व सुखाची लहर हे विश्व प्रिय प्रतितीचं अंगण आहे, पण त्या अंगणामध्ये कुठेतरी सुखाची लहर लागते. अहो, अंगणामध्ये बसायचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सुंदर वारा येतो तेव्हा. तसं हे विश्व आहे, त्या विश्वरूपाने प्रभू नटला आहे, पण माऊली रूपी सुखाचा वारा जेव्हा येतो तेव्हा जीवनाचा आनंद वेगळा. नीट लक्षात घ्या, सर्व सुखाची लहरी काय, ज्यांच्याकडे ही लहरी पोचली की आज आपण इकडे सगळे जमा झालो, ते सगळे आपण इकडे जमा झालो. नीट लक्षात घ्या, काय त्या लहरीमध्ये एक छोटासा कचरा होता जो महाराजांनी मुंबईवरून बोलवून आणला. काय पण हा कचरा का असे ना माऊलीच्या पायावर पडलाय, त्याचं सुद्धा कल्याण. नीट लक्षात घ्या, काय आपलं भाग्य आज काय सुंदर योग आहे. सुवर्ण योग म्हणावा हा सुद्धा कमी आहे. आज उद्या कळस बसणारे हे सगळ्यांना ज्ञातच आहे, पण माऊलीचं ऐश्वर्य हा कळस बसण्याच्या आधी विश्वभर आधीच पसरलेला, आधीच पसरलंय. ज्यांना कोणाला माहिती नाही माऊली कोणी, तुम्ही बघत बघत यावं, अरे सोन्याचा कळस बघू तरी, पण इकडे आल्यावर कळावं सोन्याच्या कळसापेक्षा सोन्यासारखी आमची माऊली. नीट लक्षात घ्या, सोन्यासारखी माऊली आहे जी. हे बघा, सोन्यासारखी माणसं कशी असतात माहितीये, ती स्वतः सोन्यासारखी नाही, दुसऱ्याला सुद्धा करतात ती सोन्या. नीट लक्षात घ्या, आपण सारखे करती तात्काळ नाही केळवा काळ वेळ तयाला लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा आघात. नीट लक्षात, आपण सारखे काय आज विशेष आठवण माऊलीच्या समोर उभ्या आहे, त्याला आनंद विशेष आहेच. पण आज एकच वाटतं, ज्यांच्यामुळे मी इकडे उभा आहे त्यांना माझ्यापेक्षा जास्त आनंद आहे. ज्यांच्या मी एकादशीला म्हटलेलं माझे नुसते आजोबा नाहीत, ज्यांच्यामुळे मी आज उभा आहे असे देव होते, ज्यांच्यामुळे मी उभा आहे. आणि आज मला आठवण येते विशेष, गोकुळाष्टमीच्या दिवशी संध्याकाळचं 7:30 ते 8:30 महाराजांचं कीर्तन असायचं. आम्ही असे बाजूला महाराज तुमच्यासाठी उभे असायचो गायला. पण तुम्हाला खरं सांगू महाराज, माझ्या आठवणीत हा मंडप छोटा, आता छोटा वाटतोय, पण महाराज जेव्हा करत होते ना तेव्हा असं मोठं वाटायचं. मला आता जाणवतंय की हा मंडप छोटा किंवा मोठा नाही, त्यांच्या प्रेमाने हे भरून जायचं. माऊलीच्या प्रेमाने हा मंडप एवढा भरायचा, आपण असं म्हणू त्या काळापुरता तो फुगायचा. नीट लक्षात घ्या, ही भक्ताची ताकद आहे. काय फुगा असाच पडलेला असतो, पण हवा भरल्यावर टवटवीत होतो. काय तसं प्रभूने आपल्यामध्ये ताकद आहे, पण प्रेमाची हवा भरली की आपण सुद्धा टवटवीत होतो. नीट लक्षात घ्या, प्रभूने जीवन दिलं, पण प्रेमाचं पोषण माऊलीने दिलं. जीवन मिळणं नुसतं महत्वाचं नाही, त्याचा परिपूर्ण
राहावं ते पांडुरंगाला म्हणतात पाहती आटत असतं लागे. आम्ही माऊलीलाच बोलवून म्हणतो पाहती आटत असतं लागे हिरोची मागे विसरली. माऊलीला नुसतं बघत राहावं. मला 13व्या अध्यायातल्या त्यांनीच माऊलीचं वर्णन कसं करावं माऊलीच्या शब्दातच करावं. स्वये स्वषणेच ते सुकुमार मोहाचे माहेर. स्वये स्वषणेच ते सुकुमार मोहाचे माहेर. माधुर्य बघा हे त्यांचा चेहरा असा सुंदर आहे एवढा गोड आहे. काय बघा मूर्ती अशी बसते शांत. योग निद्रा आहे ती काय अशी बसले आणि श्वास शांत चालू आहे. स्वये स्वषणेच ते सुकुमार स्वषणे मुख मोहाचे माहेर. अरे बापरे काय माऊली म्हटलं तुमचं वर्णन तुमच्याच शब्दाने करावं. माधुर्याचे अंकुर दशन द्यायचे. माधुर्याचे दाताचं वर्णन कसं करावं. आपण बत्तीशी म्हणून मोकळे होतो आणि दाखवून मोकळे होतो. माधुर्याचे अंकुर दशन घ्या. म्हणून काय त्यांच्याकडे नुसतं बघत राहावं. माऊलीची नजर आपल्यावर पडते. पुढा स्नेह पाजरे माघा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे गोबा. पुढा स्नेह पाजरे काय जणू काय आता वातावरण असेल. माऊली माझ्याकडे मला वाटतं अशी बघते जसं एका लहान मुलाची आई वाट बघते ना. लहान मुलाची आई वाट बघते ना तशी माऊली आता माझी बघते असं मला वाटतं. त्याशिवाय इकडे आलो नाही हो. तुम्ही म्हणाल की माऊली आहेत असं कसं म्हणता. अहो माऊली आहे तुम्ही म्हणा पण आमची आई आहे. आई आहे. आईने बोलवल्याशिवाय लेकरू येत नाही. नीट लक्षात घ्या. त्यांची माझी आठवण म्हणजे बोलवणं आहे त्यांचं. मला बोलवणं आहे. काय ते बघत बसलेत आणि त्यांच्या नजरेत आम्ही बसलोय. पुढा स्नेह पाजरे. ती आई त्या बाळाकडे बघते पण बघते तेव्हा गंमत अशी असते तिचे हात पदायच्या आधी तिचं प्रेम पोचलेलं असतं. तर तसे शब्द पुढा हात नाही पाजरत. हात नाही पाजरत. पाजू शकत नाही किती प्रयत्न केला तरी. पण प्रेमाचे सूक्ष्म हात असे आहेत तो कितीही लांब असला तरी पोचलेले असतात. कितीही लांब असला तरी पोचले. पुढा माघा चालती अक्षरे. आधी प्रेम पोचतं मग बोलते ये म्हणजे बाहेर पळत येतात बिलगत. बस काय हवं. ओवी एवढी सुंदर लिहिली आहे. पुढाच मला वाटतं माऊलींनी त्या वेळामध्ये फोटो काढतात ना आणि फोटो काढल्यावर काय गंमत काय होतं आपल्याला एक सेकंदाचं आयुष्य थांबलेलं दिसतं. त्यावेळेस कॅमेरा नव्हते. पण माऊलींनी जणू काय फोटोच काढला एका ओवीतनं. नीट गंमत होता. तो क्षण असा थांबलेल्यासारखा झाला. पुढा माऊलींना हात नुसते उघडे दिसले नाही ते प्रेम पाझरताना दिसलं. एका फोटोमध्ये आई आणि मुलगा दिसणं हे तुमची आमची नजर आणि प्रेम पाझरताना दिसणं हे माऊलीची नजर. पुढा स्नेह पाजरे माघा चालती ती अक्षरे. अक्षरानंतर येतात हो. आणि अक्षरांचं काय कौतुक आहे जिकडे प्रेम पोचलं. हे बघा माऊलीची ओवी किती जणांना पाठ आहे मला नाही माहिती. पाठ नसेल जरी तरी माऊलीकडे पाठ नाहीये. माऊलीकडे पाठ नाहीये. अहो उलट कळली नाही जरी. हे बघा लोक कळल्यावर येणं सोपी गोष्ट आहे पण माऊली ओवी कळली नाही पण माऊलीचं प्रेम कळलं म्हणून लोक अजूनही येत. अजूनही येत आहे. नीट लक्षात घ्या.
पुढा स्नेह बाजरे माघा चालती अक्षरे. म्हणून ज्ञानेश्वरी उघडल्यावर पहिलं माऊलीचं प्रेम जाणवावं, मग अर्थ कळून घ्यायची गरज नाही. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी त्यावर. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. माऊलीचे शब्द सगळं करून घेतात. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो. माऊलीचे शब्द असे ते तुमच्याकडनं परमार्थ तुम्हाला कळो न कळो करून घेतील. लोकांना वाटतं परमार्थ कळल्यावर जमेल, पण कळल्यावर जमत नसतो, कृपा झाल्यावर जमतो. स्वमुखे आपण म्हणून शब्द असे त्यांचेच शब्द पुन्हा साच आणि वाढ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. साच आणि वाढ गोड, अहो फार अवघड कॉम्बिनेशन आहे महाराज. काय खरं बोलणं आणि गोड वाटणं सोपं नाही. जगाला माहितीये कटू सत्य आहे, जगाला माहितीये सत्य कटू आहे, पण माऊलीचाच शब्द हे खरं करू शकतो. साच आणि मिथिले आणि रसाळ. काय कॉम्बिनेशन आहे मजेदार. हे आईच करू शकते. बापाचे शब्द खरे असतात पण कडू वाटतात. आईचाच शब्द खराही असतो आणि गोडही असतो. ही आईचीच ताकद आहे. आईच हे करू शकते. लहानपणापासून सवय असते तूच करून घालायची. काय तिला माहितीये आपले बाबड्याचे दात आताच येत आहेत. त्याला माहितीये, तिला माहितीये ह्याला चावायला जमणार नाही पण गिळायला जमेल. जे पचेल ते दिलं. साच संतांचे शब्द असे त्याच्यामधनं असं वाटतं महाराज की शब्द असे असावे खरं तर सांगावं पण आधार वाटावा तो गोड. त्याला नेहमी वाटायचं उभी वाचल्यावर त्याचा अर्थ काय. महाराज कधी खरं सांगितलं की कडून वाटतं, कठीण वाटतं, पचत नाही, मग गोड कसं काय. तेच म्हणाले आणि चिन्ह कसं कळत नाही. ज्या शब्दाने आधार वाटतो तो खरा असो नाही तो खोटो असो तोच बरा वाटतो. खोटं बोलून आधार देणारे भरपूर आहेत. खरं बोलून आधार देणारे मौलीच आहेत. आई सुद्धा कधी कधी खोटं बोलून आधार देते.
पण माऊलीच खरं म्हणून देतात. ती मडती घडवताना बघितलेत का? काय त्याची मजा असते. काय ते आधी काय ती माती घ्यायची, काय त्या चाकावर टाकायची, बरोबर, चाकावर टाकायची आणि मग त्याला हळूहळू. पण आकार दिलं म्हणजे झालं का? नाही, तसं हे आकार दिलेली आहेत पण अजून लहान आहे. दृष्टी व्यापक झाली पाहिजे. म्हणून देव डोळे देतो, संत दृष्टी देतो. हे आमच्या महाराजांचं, आमच्या संतगुरूचं वाक्य. देव डोळे देतो, संत दृष्टी देतात. काय जोपर्यंत डोळे असतात तोपर्यंत एवढंच दिसतं, काय एवढंच दिसतं. पण जेव्हा डोळे व्यापक होतात, जग असंही वस्तू प्रवाह. प्रकाश तो प्रकाश की या लागी नवदे घेई चुकी, म्हणून जग असंही वस्तू प्रवाह. काय व्यापक झाली दृष्टी. काय ती व्यापक होण्याकरता नीट बघा त्याच्याकडे. काय करतात मग ते असं, काय न घडलेलं मडकं हातात घ्यायचं आणि ठोकायचं. काय बोलतात, असं नुसतं ठोकलं तर फुटून जाईल. काय आतून आला जायचं आणि वर्ण मारायचं. लक्षात आलं का? साच आणि बाबा, साच आणि बाबा आतून आला. सगळीकडनं देत गेलं की ते एवढं मडकं एवढं होतं. लक्षात आलं का? लक्षात आलं का? साच आणि बाबा फुले आणि रसा शब्द जैसे थोड अमृताचे. ना तरी माधवे पाये भूमीवरी न्यासीत झाले, भेटती तेच होय जीवासुख. ना तरी माधवे पाय भूमीवरी न्यासीत जाय, लागती देत होय जीवासुख. असं नाजूकपण आहे बघा. इकडे संतांचं पाय, संतांचे चरण जेव्हा भूमीवर लागतात तेव्हा काय होतं ते महाराज वर्णन करतात. ना तरी शब्द किती बोल, मार्दवे, मार्दवे नाजूक. बद्धकन ठेवायची गरज नाही, बद्धकन ठेवायची. मार्दवे भूमीवरी न्यासीत म्हणजे जवळ आलं, जवळ आलं आणि जोरात नाही, लागती. ठेवता क्षणी नाही, लागता क्षणी. उदाहरण सांगायचं म्हटलं तर ज्या क्षणी कृष्ण भगवंताचा अंगठा यमुना नदीला लागला, काय झालं? यमुना माय दुभागली, वाट सोडून दिली. नीट लक्षात घ्या काय झालं. बघा ह्याच्यामधनं असं सांगतात कृष्ण भगवंताचं की तो अंगठा नुसता अंगठा नव्हता, तो मूळ ब्रह्माचा संकल्प रूपी अंगठा होता. की जो भूमी म्हणजे विश्वाला जेव्हा स्पर्श झाला त्याला, त्या क्षणी जीव आणि शिव हे दोन भाग पडले. जीव आणि शिव म्हणून भेद निर्माण झाला. काय एक जीव, एक जीव आणि एक शिव. आता माऊलीचा, आता एक लक्षात घ्या, जेव्हा देवाचा स्पर्श जीवाला झाला तेव्हा दोन भाग पडले, जीव आणि शिव. बरोबर आहे. माऊलीचा स्पर्श झाल्यावर काय घडलं? माऊलीचा स्पर्श घडल्यावर उलट घडलं. देवाचा घडल्यावर भेद झाला आणि माऊलीचा स्पर्श झाल्या झाल्या भेदामधला ऐक्य दिसलं. पाप गुरुवाक्याची कसवटी, दृश्याचे कोटी परब्रह्मरा. काय स्पर्श आहे, काय स्पर्श आहे. काय अजूनही गोवी माऊलीचीच आठवणी.
हा दंश दवनवे हाता तयाचे साचकार पण पार्था न संपडेगा सर्वथा जीवी तुझी करू. हा दंश काय महाराज किती बारकाव्याने गोष्टी बघत होतो. हा दंश हा आता संपलं ते सगळं. पण पूर्वीच्या काळी वाढलेलं गवत ते अंगणात असायचं, त्याच्यात जाऊन बसायचं, निवांत ऊन खायचं. आणि त्याच्यावरच बायका काय काय वेळेस काय शिवत बसायच्या. आणि शिवत बसता बसता ज्यांनी शिवायचं ते खाली पडायचं. मुद्दामून बोलतोय तसं. ज्यांनी शिवायचं ते खाली पडायचं. आता शोधायचं कसं? शोधायचं कसं? मग त्याच्यामध्ये चाच पडायचं. कारण डोळ्याने तर दिसत नाही. डोळ्याने तर दिसत पण चाच पडत जेव्हा त्याचा दंश व्हायचा, दंश झालं, सापडलं. झालं काय सांगतो तसं एका पिनेचा स्पर्श झाल्या पिन मिळते काय, तसं माऊलीचा स्पर्श झाल्या ईश्वरी सत्तेची ओळख होते. तुम्ही म्हणाल महाराज माऊली तर भेटले नाही, स्पर्श कसं होणार? ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीत सर्व ज्ञान विहीन ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड वदनी मध्ये. झाला दंश, झाला स्पर्श. काय ज्या क्षणी तुम्ही मुखाने ज्ञानेश्वर म्हटलं, माऊली भेटले, तुम्ही ओळखो न ओळखो, कळो न कळो, माऊली मुखाला येणं सुद्धा भाग्य आहे. लक्षात घ्या. नुसतं माऊली हा शब्द, तुम्ही वारकरी असा नाही तर नसा, पण माऊली हा शब्द कानावर जरी पडला, तुम्हाला कळलं जरी नाही तरी तुम्ही भाग्यवान. ज्ञानदेव चतुरा काय पुढे ताकद काय मिळते त्यांनी ते अक्षर म्हटल्यावर. ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो नाही, ज्ञान देव देतो. आणि मग काय होतो? वासुदेव होतो, अखंड वदनी देतो. वासुदेव होतो, फक्त एक म्हटल्यावर होतो. काय गंमत आहे बघा, म्हटल्यावर होतो. हे बघा, अंतरपाठ असतो तोपर्यंत वडदी म्हणत असतो. तो अक्षरावात असतो, पण अंतरपाठ खाली आल्या म्हणायची गरज नाही, झाली. नीट लक्षात घ्या. काय म्हणायचं ते नीट लक्षात घ्या. ही माऊलीची ताकद आहे. काय म्हणून अभंग काय आहे? सर्व सुखाची लहरी. सर्व म्हटलं महाराज नाथ बाबांना म्हटलं क्या बात आहे. एका शब्दातच पूर्ण अभंग आहे. सर्व सुखाची लहरी. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर ही लहर नसती, एकच सांगतो, लाटेत वाहून गेलो असतो. लाटेमधनं पोहणं कठीण असतं, पण लहरीचा आनंद घ्यायला मजा असते. देव लाट आहे, संत लहर आहे. काय ती लाट तुम्हा आम्हाला कधी गिळून जाईल, काढू न म्हणे हाटू. कळली का लाट? कळली का लाट? कधी घेऊन जाईल आपल्याला कळणार नाही, पण लहर नुसतं असं पडून राहायचं. जे पट्टीचे पोहणारे असतात ना,
नुसते पडतात. तसं माऊली बरोबर आहे म्हटलं, पुढोनी राहील ते ठाई उगाच संतांचे पायी न मागेल कधी काही तुझी आण गाव पुढोनी राहील. म्हणजे दादा महाराज म्हणायचे दरबार में पडे रहना, दरबार में. तुम्ही म्हणाल चिन्मय महाराज आज कशाला आला इकडे, पडे रहना, पडे रहना, दरबार में पडे रहना, धक्का धनी का काय. दरबार में पडे रहना, धक्का कोणाचा भी खाय नाही, धनी का काय. एक दिन ऐसा आएगा सब जन्म का काम हो जाएगा. जीवनामध्ये सर्व सुखाकडे जावं लागतं. संतांच्या दरबारात या सर्व सुख तुमच्याकडे येईल. नीट लक्षात घ्या, ही वाणी उलटी आहे, ही लहर उलटी आहे. जगामध्ये सुखाच्या मागे पळणारे तुम्ही आम्ही. अहो साधू संतांच्या पांडुरंगाच्या मागे पळा, तुम्हाला पळायचीच गरज पडणार नाही. सर्व सुखे आजी ती आली. नीट बघा, जीवन सुखाच्या मागे धावण्यामध्ये गेलंय. मला सांगा, इकडे बसलेले तुम्ही आम्ही पैकी कोणाला सुख नकोय? कोणाला नकोय? सुख नसलेला एक जीव नाही. पण ह्याच्यामध्ये गंमत आहे. का आपण जातो सुखाच्या मागे? का जातो? मला नेहमी वाटतं काय आपण सुखाच्या मागे सगळे पळत असतो. का पळतो बरं? काय मला एक सांगा, ज्याला मूळ सुख माहिती तो सुखाच्या मागे धावेल, बरोबर आहे की नाही? ज्याला सर्व सुख माहिती तो सर्व सुखाच्या मागे धावेल. म्हणजे उपजतच आपल्यामध्ये काहीतरी चव आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून उठल्या उठल्या काहीतरी शोधतोय आपण. शोध कशाचा घेतो? जे आहे, ज्याची ओळख आहे, ज्याची जाण आहे, त्याचाच शोध घेतो नाही का? जे माहिती नाही त्याचा शोध का घेणार? म्हणून प्रत्येक गोष्टीची चव माणूस घेतो आणि बघतो की गोडी इतकी आहे का. लक्षात आलं ना काय म्हणतो? काय सफरचंद पहिलं आपण चाखत नाही, पण पहिलं चाखल्यावर लक्षात आलं का? कधी सफरचंद ग्राह्य झालं, त्या सफरचंदाची चव जेव्हा आतमधून म्हटलं दिस इज ओके, हीच ती चव म्हटल्याबरोबर ग्राह्य आहे. पण जी चव आवडत नाही. अहो महाराज, मी एकदा एक माणूस बघितला, आंब्याचा सीझन होता, मे महिना होता, आम्ही कौतुकाने त्यासमोर आंबा ठेवला, आंबा तोंडात टाकला आणि वाकडं गेलो होतो. म्हटलं बाबा पहिलाच तू बघितला? मला खूप राग आला. म्हटलं अहो, एवढा जगातला सर्वश्रेष्ठ फळांचा राजा, एवढा आंबा तुला आवडत नाही? बाबा काय म्हणा, नाव म्हणाले महाराज. नीट लक्षात घ्या, प्रत्येकाबरोबर सुखाची सौ स्वयंभू आहे. कोणाला फळ वेगळं आवडत असेल, फुल वेगळं आवडत असेल,
चव वेगळी आवडत असेल पण सुख तेच आवडतं. आता पुढची गंमत आहे का, सफरचंद खा, आंबा खा, ठेचा खा, पिठलं खा, नाहीतर पनीर खा. प्रत्येकात म्हणजे सुख मिळतं. मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रस गंध, त्याची गोडी तो परमानंद आत्मविद कर जाणे. मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रस गंध, त्याची गोडी तो. म्हणजे प्रत्येक विषयात गोडी जी आहे ती विषयाची नाही, परमानंदाची, बीज ज्ञानाची गोडी. नीट लक्षात घ्या. काय म्हणून वस्तू आवडत नाही, त्याच्यात ती गोडी आवडते. जे संत आहेत, जे सत्पुरुष आहेत, ते वस्तू बघत नाहीत, ते गोडी बघतात. तेच मला सांगतात. तेच मुख्य विषय पंचविध आहेत, पण त्याच्या प्रत्येका मागे जी गोडी आहे ती गोडी विषयातली नाही, परमानंदाची आहे. नाहीतर विषय कधी गोड वाटले असते. आणि लक्षात घ्या, विषय कधी गोड वाटले असते, कारण जर गोडी विषयात असेल. आमच्या महाराजांचा आवडता दृष्टांत, ते म्हणाले आजारी पडतात तेव्हा तोंड येतं, आणि तोंड आल्यावर काय होतं, दररोज अगदी आवडीने मसाला दूध प्या, ते गोडच वाटणार. पण तोंड आल्यावर प्या, मग बघा तोंड कराल काय करा. असं काय का आई, आज दुधात साखर नाही टाकली, अरे मला टाकली, अरे माझी चुकी नाही, तुला तोंड आले. बरं बाळा जाऊ दे, तुझ्या करता आईचा लाड, मी अजून साखर टाकते. पण आईने 10 चमचे साखर टाकली तरी 1 चमच्याची गोडी लागणार नाही, कारण तोंड कडू झालंय. नीट लक्षात घ्या. तसे तुम्ही सगळे विषय चाखताय, पण सगळे विषय चाखून सुद्धा आपल्याला मूळची गोडी लक्षात येत नाही का, तोंड कडू झालंय. तोंड कडू झालंय. नीट लक्षात घ्या. तोंड कडू का झालंय, कारण आपण आपल्या गोडीकडे लक्ष देत नाही, बाहेरच्याकडे लक्ष देतो. जो अंतरंगाच्या गोडीकडे त्याचं लक्ष, काय त्याला बाहेरची गोडी वाटत नाही, आणि त्याला बाहेरची गोडीकडे लक्ष, त्याला आत काय हे कळत नाही. कळत नाही. एकदा महाराज गंमत अशी झाली, 2 व्यापारी होते, सात्विक होते एकदम, दोघेही एका गुरुकडे जायचे. काय महाराज असले सात्विक आणि व्यापारी. मी पुढे स्पष्टीकरण दिलं, कारण एका सद्गुरूकडे जात होते चांगल्या, आणि गेले आणि आशीर्वाद घेतला, आणि दोघांनी दुकान, आणि लोक असा दुकान उघडलं ते समोरासमोर, दुकान उघडलं ते समोरासमोर झालं, धंदा सुरू झाला. गुरुचा आशीर्वाद जोरात होता, दोघांचाही धंदा जोरदार चालू, कोणाचंच कमी नाही. आणि असे 2 वर्ष निघून गेली, आणि थोड्या दिवसांनी असं झालं की महाराज दोघंही आजारी पडले. दोघंही आजारी, दोघंही डॉक्टरकडे तपास करून घेतात, बीपी चेक करतात, सगळं चेक केलं, त्या मशीन मध्ये घातलं, सगळं केलं, MRI केला, स्कॅन केले, सिटी स्कॅन, आमका स्कॅन, सगळं स्कॅन केलं. नेमका आजारी कशामुळे पडतात कोणालाच कळेल. डॉक्टर सुद्धा म्हणाले बाबा आता आमच्या हाताबाहेर, म्हणजे हाताबाहेर जातं ते माऊलीच्या हातात येतं. ते माऊलीच्या हातात असतं बघा. ते दोघंही गुरुनिष्ठ होते,
गुरुकडे गेले, म्हणाले महाराज असं असं होतं, आजारी पडतं, असं आहे काय? ठीक आहे, एक काम करा, उद्यापासून एकच करायचं, जास्ती काय नाही. तू त्याच्या दुकानावर बसायचं आणि तू त्याच्या दुकानावर बसायचं. दोघांनाही कळलं, तुम्हालाही काय कळलं, दोघांना सुद्धा काही कळलं नाही. आणि गंमत अशी झाली, दोघंही एकमेकांच्या दुकानावर बसले आणि महाराज गंमत सांगतो काय, दोघंही बरे झाले, दोघंही बरे झाले. शेवटी थोड्या दिवसांनी सगळे आपल्या गुरुकडे गेले, म्हणाले महाराज आम्ही बरं झालो. कसो कसो? म्हणाली तुम्हाला वरच्या चवी माहिती आहे, मला तुमच्या आजची माहिती आहे. तुमच्या आजची चव अशी आहे, काय होत होतं, तुमचा धंदा चालू, त्यांचा धंदा चालू, तुमच्याकडे दुकान कस्टमर येत होते, गिराईक येत होतं, त्यांच्याकडे गिराईक येत होते. तुम्ही स्वतःची गिराईक मोजत नव्हता, त्याचे मोजवलं. गंमत लक्ष झाली का? काय झालं, तुम्ही काय करता, तुमच्याकडे येत होते ते गिराईक मोजत नव्हता, तुमच्याकडे येत नव्हते ते मोजत होता. आणि गडबड त्याच्यात होती. मी जेव्हा अदला बदली केली तेव्हा तुम्हाला दिसू लागलं माझ्या दुकानावर किती गिराईक येतोय, कळलं का? तसं जगाने तुमच्याकडे गिराईक येऊ न येऊ तुम्हाला गिराईक बनवून ठेवलंय. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्याकडे बघितल्यावर चव बिघडली. गंमत लक्षात आली का? काय सांगतोय, तुमच्याकडे निजज्ञानाची चव आहे, तुमच्याकडे आनंदाची चव आहे, तुमच्याकडे सुखाची चव आहे, पण दुसऱ्याकडे बघितलं की गडबड झाली. आपलं जीवन ह्याच्यातच व्यर्थ गेलंय. म्हणून संतांकडे आल्यावर काय करतो आपण, काय करतो? लोक बोलतात, आता सगळे बोलतात संतांकडे गेलं की मान वाकवली, पण मान महाराज मान वाकवल्यावर काय होतं? सोपं आहे, सोपं आहे. एक तर खानवटी लागते इकडे, पण दुसरी गंमत काय होते माहिती, आता नजर इकडे वाकल्यावर इकडे होती. लक्षात आलं का? वाकल्यावर कुठे जाते? एरवी जास्तीच चांगली साडी नेसून आली, हातात अंगठ्या बिंट्या दिसत आहेत, लय कमवलेली वाटत. नजर इकडे, नजर इकडे, पण तीच संतांकडे आल्यावर आत्मसुखाची बोलूया विटोले का सगळं विषय संपलं. एकदा आत्मसुखावर नजर गेली की बाकीचे सगळे विषय. म्हणून संतांचं काम बाकी काय नाही, चव दाखवणं संतांचं काम. सुखाची चव दाखवणं, समाधानाची चव दाखवणं हे संतांचं नाव आहे. काय नीट लक्षात घ्या, चवच महत्वाची. आपलं काम काय, चवीशी एकनिष्ठ राहणे आपलं काम. बस मूळची जी चव आहे, मूळची जी गोडी आहे, मूळचं जे सुख आहे, त्या मूळच्या सुखाशी संलग्न राहणं. संत बाकी काही करत नाहीत, वाकवतात बस, फक्त वाकवतात. मूळचं सुख दिसलं, मूळचं समाधान दिसलं, बाकी जगाकडे बघायची गरज. विठ्ठल विठ्ठल.
प्रत्येक फुलावर बस, हरकत नाही, पण फिरून फिरून मूळच्या गोळीवर थांब बर का. त्या फुलांना सुवास ज्या चरण कमळावर आहे त्या चरण कमळावर येऊन बस. नीट लक्षात घ्या. मला जागा दाखवून घेतात, बसायचं ना. भ्रमराला सोपं नसतं, सोपं नसतो. तो बसला आपलं असंच होतं. काय आपण सगळे भ्रमर जाऊ, उडत उडत जातो, कुठल्या तरी फुलावर बसतो आणि आपल्याला कळतच नाही वेळ कुठे जातो. कधी सूर्यास्त होतो आणि सूर्यास्त झाल्या झाल्या जास्ती वाढवत नाही, आपोआप पाकळ्या मिटतात. पण तो भ्रमर आतल्या ज्या कमळावर बसल्यावर जीवन संपतं अशावर बसू नका. अशावर बसा ज्याच्यावर जीवन मिळेल. चरण कमळ भोगीतून निश्चय हो, निवांत आवडीने आवडीने भोग. म्हणून माऊलींनी ही चव कधी सोडली नाही. म्हणून जीवनामध्ये कुठलाही प्रसंग आला, कितीही त्रास झाला, तरी माऊलीला चव मिळाली नाही. माऊलींनी चव दाखवली. 14 विद्या 64 कला अवगत होती सगळा, परी चित्ती नाही एक प्रेम कळा त्या विकळा व्याख्या. 1400 वर्षाचा चांगले महाराज 1400 वर्ष जगला आणि चवच कळली नाही. 1400 वर्ष जगला, चवच कळली नाही. आणि 14 वर्षाच्या मुक्ताबाईंनी चव दिली आहे. नीट लक्षात घ्या. चव कळण्याकरता तपश्चर्या मोठी असायची गरज नाही, संतांच्या द्वाराला झालं. नीट लक्षात घ्या. इकडेच मूळ चव आहे. इकडेच मूळ चव आहे. अहो, ही मूळ चाव चाखायला एकमेव स्थान असे की जिकडे देव येतात. नीट लक्षात घ्या. काय स्थान आहे, काय स्थान आहे. म्हणून ज्या स्थानामध्ये प्रभूला आनंद, काय मजा आहे. त्या चांगदेवाचं अजून आठवलं मला. काय विचारा, डोळे झाकून बसायचा, उठायचा, संजीवनी मंत्र म्हणायचा, लोक जिवंत व्हायचे. आमची मुक्ताबाई आली तिकडे, हाड मेल्या. हाड मेल्या, हाड मेल्या म्हटल्या उठले सगळे. मुक्ताबाई कुठली चव दिली? ती म्हणाली, ही मुक्त अवस्थेची चव ज्ञानाकडूनच मिळाली आहे. ती मुक्त अवस्थेची चव ज्ञानाकडूनच मिळाली आहे. नीट लक्षात घ्या. काय म्हणून चव शोधा, विषय शोधू नका. प्रत्येक विषयामधनं, प्रत्येक भोगामधनं निज ज्ञानाची चव. आणि खरं सांगू का, विषय कुठला का असे ना, आहे चव त्याचीच. मुख्य कुठलं का असे ना विषय. आता विषय भोगायला काय लागतात? इंद्रिय लागतात, बरोबर. विषय भोग घेणं होती ते स्वतः भोग न होती. विषयाची शक्ती इंद्रियावरती. काय हे माऊलींची अमृतानुभवातली ओळ आहे. विषय भोग घेणं होती ते स्वतः भोग न होती. विषयाची शक्ती इंद्रियावरती. ते इंद्रिय प्राणे विण स्वतः नकोकी क्षण. इंद्रिय आणि प्राण बने विण स्तब्ध. आता अवघ्याचे आविष्ठून आले मनासी मनपण. त्या मनाचे ही उपदान संकल्प मात्र. त्या संकल्पाशी संकल्प होण नसे संकल्प अधीन. त्याचे ही अधिष्ठान चैतन्य मात्र. एवं इंद्रियादी विलासले विलासले एकले चैतन्य. ते चैतन्य म्हणजे ज्ञान मात्र.
विषय भोग्य न होती. हे अख्ख्या साम्राज्याला ही चव आहे. अख्ख्या साम्राज्याची चव माऊली बसून आली. नीट लक्षात घ्या. माऊलीने विश्वाकडे बघितलं, माया दिसली नाही. नीट लक्षात घ्या. विश्वाकडे बघितलं, माया दिसली नाही. आमचे महाराज म्हणाले, माया मधला एक काना काढा, माय होते. मी बोलतो फक्त कानाकडे बघा, भरपूर झालं. फक्त कानाकडे बघा, भरपूर झालं. कृष्णी वेधिली विरहिणी बोले, कृष्णी वेधिली विरहिणी बोले, हरे महाराज म्हणतात, माझी ही चव का नाही ओळखत तुम्ही? माझे जीवीचे तुम्ही का वेडा? अहो कळत नाही हो. एवढी चव देतोय तुम्हाला, एवढी चव देतोय, पण असून सुद्धा कळत कसं नाही? माझा बळीया, माझा बळीया तो. म्हणून जगाकडे बघतायत पण पांडुरंग दिसतोय, विषयाकडे बघतायत पण चैतन्य दिसतोय. म्हणून महाराज बोलतायत, विषय वाईट नाहीये, विषयाकडे बघण्याची दृष्टी चुकीची आहे. विषयामधला रस नाहीये, हा माझ्या प्रभूचा रस आहे. विषय भोग्य न होती, ते स्वतः भोग नको होती. विषय स्वतः भोग पावत नाही, ते ग्रहण करायला इंद्रिय लागतात. काय आता इंद्रियाचं सांगितलं, जीव आहे, चव नाही म्हणजे इंद्रिय सुद्धा पुरली का? आता पुढची गोष्ट, इंद्रिय आहेत, प्राण नाही. ती इंद्रिय प्राणे विण स्वतः न भवती चरण. इंद्रिय आणि प्राण मने विण स्तब्ध. काय कसं बघा सुंदर कशी लिंग सांगितली. लोक आता कोमा सांगतात, अमक सांगतात. कोमा म्हणजे काय? मन संपणं म्हणजे कोमा. म्हणजे काय? लक्षात येईल काय होतं? इंद्रिय आहे, प्राण आहे, पण चालवणारं मन नाही. इंद्रिय प्राणे विण स्वतः न भवती. इंद्रिय आणि प्राण मने विण. आता अवघ्याची अधिष्ठून, काय सुंदर वर्णन आहे. अवघ्याची म्हणजे पूर्ण शरीराचं अधिष्ठान मन. अवघ्याचे अधिष्ठून आले मनास या मनपण. त्या मनाचे रूप जाणं संकल्प मात्र. काय बघा ना, त्याच्यामध्ये सुद्धा खोच कशी लक्षात येईल. महाराज काय म्हणतात? मनाचे अधिष्ठान संकल्प मात्र. आपण काय ऐकतो? मन काय करतं? संकल्प विकल्प करतं ते. बरोबर आहे की नाही? मग
महाराजांनी मन विकल्प करतो त्याला मांडलं का नाही? मला सांगा, महाराजांना मन कळत नव्हतं का? संकल्प विकल्प कळत नव्हतं का? मग का नाही सांगितलं संकल्प आणि विकल्प? फक्त संकल्प मांडला का? नीट लक्षात घ्या, काय आपल्या दृष्टिकोनातून गोष्टी चांगल्या होतात, वाईट होतात, संकल्प होतो, विकल्प होतो, पण सुचवणारा पांडुरंग आहे तो संकल्पच आहे. जो स्फुरतो, ज्या ठिकाणावरून स्फुरतो, मूळ ब्रह्म जेव्हा स्फुरतं, संकल्पाशिवाय काही स्फुरतच नाही. म्हणून वेगळा शब्द वापरायची गरज नाही, संकल्पच. अवघ्याचे अधिष्ठून आले मनाचे मनपण, त्या मनाचे रूप जाण संकल्प मात्र, त्या संकल्पाची संकल्पपण नसे संकल्प अधीन, सत्य संकल्पाचा दाता संकल्प देतो कोण? चैतन्य. एवं इंद्रियादी विलासले ऐकले. म्हणून इंद्रिय तो विषयाचा विलास भोगताय, तो विषयाचा विलास नाही, चैतन्याचा विलास आहे. दिसतोय विषय पण आहे चैतन्य, दिसतोय जग पण आहे पांडुरंग, दिसतोय चिन्मय पण आहे बाबा महाराज. दिसतोय दिसतोय ह्याच्याबद्दल चूक, पण त्याच्यामधली गोडी माऊलीची आहे, त्याच्यामधली ताकद माऊलीची आहे. आता आमची जी श्रद्धा आहे तुमची मोठी काय का असेना, ती श्रद्धा म्हणण्या इतकी सुद्धा ताकद त्यांचीच आहे. आज इकडे येण्याकरता नाही येऊ, पडण्याकरता आलो. माऊलीच्या पदरात जावं, इकडे आईच्या पदरामध्ये घेऊन काय मागणं मागतो? आई दूध पाजायला तयार आहे, तुम्ही मागणं मागताय. इकडे काही मागायला आलं नाही. तुझी सेवा करीन मनोभाव, बस बस. त्या आमच्या महाराजांनी आयुष्यभर प्रत्येक रक्ताचा कण जो वेचला तो या संप्रदायाच्या प्रसाराकरता आणि सेवेकरता वेचला. माऊलीकडे आज नाही म्हटलं तरी एवढंच मागणं मागायला लागलं की जसा त्यांचा प्रत्येक कण तुमच्या सेवेत गेला, तसा आमच्याकडचा प्रत्येक रक्ताचा थेंब, प्रत्येक कण तुमच्या सेवेत जावं, हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना आणि सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली.